नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंजनी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. नुकतीच रविवारी संयुक्त गट क पूर्व परीक्षा पार पडली. तर त्याच्यामध्ये आलेले करंटचे 16 प्रश्न ते कुठून आले, कसे आले, ते कोणत्या महिन्यातले होते, आयोगाने काय विचारलं, आयोगाने नवीन ट्रेंड कसा सेट केलाय, सगळं डिटेलमध्ये आपल्याला विश्लेषण पाहायचंय. तर बघूया. संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2025 विश्लेषण. आपल्या बॅचमधून आलेले 13 प्रश्न, एकूण 16 प्रश्न आहेत शुद्ध करंट अफेअरचे. त्याच्यापैकी 13 आपल्या नोट्स मधले. ते 3 प्रश्न आयोगाने थोडे वेगळे विचारले, ते पण बघायचे कुठून आलेत, काय आलेत, डिटेलमध्ये बघूया. तर आता आयोगाच्या आधी प्रश्न बघू. आपल्या म्हणजे पूर्ण प्रश्न कुठून कुठपर्यंत विचारले. तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलंय, याच्या आधी युट्यूबवर तुम्ही एखादा व्हिडिओ पण बघितला असेल माझा. तर आयोग 3-3चा नियम फॉलो करतं. पण आयोगाने हा नियम इथं एक तोडला ह्या वर्षी. 3-3चा नियम कसा, की एक्झाम डेटच्या आधी 3 महिन्यापर्यंत आयोग काही विचारत नाही आणि तिथून पुढे 3 वर्षापर्यंत एक नाही तर 2 प्रश्न आयोगाचे असतात. तर आता 16 प्रश्न आहेत, कुठून आले, काय आले, सगळ्यात शेवटी आपल्याला पाहायचंय. 16 आहेत एकूण. त्याचं टॉपिक आहे, कोणत्या टॉपिक मधला काय प्रश्न विचारला आयोगाने. पण त्याच्या आधी हे बघा, सगळ्यात पाठीमागचा प्रश्न बघितला तर मे 2023 मधला आहे आणि जर लेटेस्टचा बघितला तर नोव्हेंबर 2025 मधला आहे. आतापर्यंत 21-22 ला राज्यसेवा सलग एकामागे एक 6 महिन्यांनी झाल्या. त्यावेळेस आयोगाने असा 2.5 महिन्यापूर्वीचा एक प्रश्न विचारला होता. त्यानंतर ही दुसरी वेळ आयोगाची की 1-2 महिन्यापूर्वीचा एक प्रश्न विचारला आयोगाने. हा जागतिक सामाजिक विकास परिषद होती दुसरी, ती कुठे आयोजित करण्यात आली किंवा त्याचं विचारलं होतं डिटेलमध्ये आयोगाने. तर हे पहिल्या वेळेस झालंय, दुसऱ्या वेळेस झालं आयोगाकडून की 2 महिन्यापूर्वीचा आयोगाने प्रश्न एकदा विचारलेला आहे. नाही तर आयोग आतापर्यंत 3-3चा नियम फॉलो करत होतं. तुम्ही कंबाईन गट पण पाहिला असेल. बरोबर ऑगस्ट मधला शेवटचा प्रश्न होता. इथं मी सांगितलं होतं तुम्हाला सप्टेंबरचा शेवटचा असेल, पण नाही, आयोगाने नोव्हेंबरचा एक शेवटचा प्रश्न विचारलाय. असो तरी पण बघा, सप्टेंबरचे 3 आहेत, ऑगस्टचा 1 आहे, जुलैचे 3 आहेत, जुलैचे 5 आहेत. ज्यांनी जुलै आणि जून व्यवस्थित केलं 2025चं, त्याचं गट ब ला पण अर्धे मार्क फिक्स झाले आणि गट क ला पण त्याचे अर्धे मार्क फिक्स आहेत. 16 पैकी 5 प्रश्न जुलै महिन्यातले आहेत. आयोग करतं असं कधी कधी, एखादा महिना त्याला जास्त आवडतो. तर आता बघा, जुलैचे 5, मेचा 25चा 1 आहे, नंतर जानेवारी 25चा 1 आहे, डिसेंबर मधला 1, नोव्हेंबर मधला 1, जुलै मधला 1, 24 मधला 1 आणि मे 2023 मधला 1 आहे. ते विश्लेषण आपल्याला पुढे पाहायचंय. फक्त तुम्हाला एक कल्पना यावं की आयोगाने कुठपर्यंत विचारलं, काय हे डिटेलमध्ये सगळ्यात शेवटी बघू आपण. तर आता बघूया आयोगाचे 16 प्रश्न कुठून आले, कसे आले, काय आले. त्यातला पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार देण्यात आलाय. आता हे विचारण्याचं मागचं कारण काय, एक तर हे महाराष्ट्राच्या एका रोहिणी ग्रामपंचायतला मिळालाय, ते धुळे जिल्ह्यातली. आणि विशेष म्हणजे ही कॅटेगरी या वर्षी नवीन सुरू करण्यात आली. म्हणजे पहिली जी घडामोडी, आयोगाचा एक कीवर्ड आहे, पहिल्या घडामोडी आयोगाला जास्त आवडतात. पहिल्या, ठीक आहे, पहिल्या महिला असो किंवा काही असो. आणि पहिल्या शब्दाला पुढे मी तुम्हाला लेक्चरमध्ये पण सांगितलंय की स्टार करून का ठेवायचा आहे, ह्यासाठी ठेवायचा आहे की आयोग बरोबर तिथं अर्धे प्रश्न तुम्हाला पहिल्या घडामोडीवर विचारता आयोग. ठीक आहे. तर आता हे बघू शकता, ग्रामपंचायत रोहिणी, याचं त्याचं उत्तर दिलं पाहिजे आयोगाने. देईल का नाही ते आयोगावर डिपेंड आहे. याची आन्सर की अजून येणं बाकी आहे. आपण फक्त सांगू शकतो आयोगाने हे द्यायला पाहिजे, पण देईल का नाही ते आयोगाचं राहिलं. ठीक आहे. तर आपण हे घेतलं होतं सप्टेंबर 2025 मध्ये डिटेलमध्ये. ह्याच्यामध्ये काय होतं, राष्ट्रीय गव्हर्नन्स पुरस्कारामध्ये पहिल्यांदाच ग्रामपंचायतींना समर्पित श्रेणी अंतर्गत पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आलाय आणि त्यातली त्यात ती एक महाराष्ट्राची ग्रामपंचायत आहे, धुळे जिल्ह्यातली रोहिणी ग्रामपंचायत. ती आयोगाने त्याच्याला तशी विचारली. हे पहिला शब्द जिथं आला तिथं तुम्हाला इथं स्टार करायचं आहे. अजून एक, मी ज्यावेळेस तुम्हाला सांगतो ना, नोट्स फोटोसहित प्रिंट करा आणि जेवढे पॉईंट तुम्हाला सांगितले तेवढे हायलाइट करून ठेवा. फक्त हायलाइटेड पॉईंट तुम्हाला एक्झामच्या आधी 2 दिवसामध्ये रिवाइज करायचे पूर्ण वर्षाची. म्हणजे तुमची सगळी सोय मी इथं करून दिली आहे. वर्षभर डाटा अभ्यास करायचा ती वेगळी गोष्ट आहे, पण एक्झामच्या आधी तुमच्या शॉर्ट नोट्स तुम्ही स्वतः तयार केलेले आहेत. त्या कशा, ते फक्त हायलाइटेड पॉईंट्स, म्हणजे जे तुम्हाला सांगितले, कलर चेंज केलेले किंवा लेक्चरमध्ये सांगितले तेवढेच तुम्हाला वाचून जायचं होतं. आणि गट ब ला आणि गट क ला सुद्धा तेवढंच आयोगाने विचारलंय, बाकी काहीच विचारलं नाही आयोगाने. ठीक आहे. आता हे रोहिणी ग्रामपंचायतीवर प्रश्न होता, याचं उत्तर 1 द्यायला पाहिजे आयोगाने. डिटेलमध्ये घेतला होता सप्टेंबर 2025 मधला. दुसरा प्रश्न आहे, 1985 मध्ये विद्यापीठाच्या स्थापनेपासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. आयोगाचा कीवर्ड. आणि तुम्हाला लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं, पहिला शब्द आला 1 स्टार आणि जर त्याच्या समोर जर महिला असेल तर 2 स्टार. का, त्या आयोगाचे आवडते कीवर्ड्स आहेत. अर्धे प्रश्न बघा तुम्ही, 16 पैकी अर्धे प्रश्न हे पहिल्या घडामोडीवर आहेत. ठीक आहे. तर त्या होत्या प्राध्यापक उमा कांजीलाल. तर ह्यांची नियुक्ती झाली ती इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून. आणि त्यातली त्यात तुम्हाला इथं स्टार करून पण सांगितलं होतं, पहिल्या महिला कुलगुरू त्या. ओके. आयोगाला हे अपेक्षित आहे, पहिल्या ज्या घडामोडी घडतात ती महत्वाचं आहे. आणि त्यात महिला संबंधित जर एखादी पॉझिटिव्ह न्यूज असेल तर आयोग ती नेहमी विचारतं, ही न्यूज कोणत्या महिन्यातली. ठीक आहे, पुढे समोर सांगतो मी कोणत्या महिन्यातली सगळ्यात शेवटी. फक्त इथे लक्षात ठेवा, पहिल्या महिला आयोगाने विचारल्या नोट्समध्ये आपल्या ऑलरेडी तशा आहेत. परत अजून तिसरा प्रश्न आहे, राष्ट्रीय प्रगतीशील महत्वपूर्ण योगदानासाठी 43व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले. सरळ आयोगाने काय विचारलंय की लोकमान्य टिळक 43वा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला देण्यात आला किंवा प्रदान करण्यात आला. ठीक आहे, जाहीर झाला. तो झालता केंद्रीय जे मंत्री आहेत आपले श्री नितीन गडकरी यांना. तर त्यांचा डिटेलमध्ये आपण घेतला होता. त्यांना जाहीर आधी झालता, 1 ऑगस्टला त्यांना देण्यात आलता, हे प्रदान करण्यात आलता. ठीक आहे, ते डिटेलमध्ये घेतला. हे बेसिक प्रश्न आहे.
ह्याच्या आधी पण पंतप्रधानावरचा ह्यांच्यावरचा ऑलरेडी आयोगाने विचारलेला आहे. हे एक विचारलंय, हे एक विचारलंय. आता यांच्यावर विचारला, पहिल्यांच्यावर विचारला. ओके, हे बेसिक आहे, हे सगळीकडे आणि हाच प्रश्न आपल्या टेस्ट सिरीज मधला पण आहे. हा पण टेस्ट मधलाच आहे. टेस्टमध्ये म्हणजे आपल्या टेलिग्रामवरचे 8 प्रश्न आहेत, टेस्ट मधले 5 प्रश्न आहेत आणि नोट्स मधले 13 प्रश्न आहेत. ठीक आहे, ते डबल डबल येतात म्हणून मी ते एकत्र नाही घेतले, मुद्दाम पाठीमागे ठेवलेत. म्हणजे आपलं सगळंच आपण लेवल मेंटेन ठेवलेली सगळीकडेच. हा एक पुरस्कार, ह्याचं उत्तर श्री नितीन गडकरी हे आयोगाने देणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न आहे, निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे खालीलपैकी कोणते एक एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे? एकीकृत, ठीक आहे, एकीकृत म्हणजे त्यांनी सगळं एकत्र केलंय. ते प्लॅटफॉर्मचं नाव होतं ECNET. ठीक आहे, ECI-NET. ठीक आहे, ECI इझी इलेक्ट ऍप. ठीक आहे, ह्याचं उत्तर ECI-NET आहे. ओके, इथून फोटोमध्ये पाहू शकता ECI-NET. हे डिटेलमध्ये घेतलं होतं. आयोगाने फक्त तेवढंच पॉईंट विचारलाय, फक्त त्याचं नाव विचारलंय. एकीकृत पोर्टल कधी कुणी लॉन्च केले, काय केलं, फक्त त्यांनी नाव विचारलंय. ठीक आहे, असं पण आयोग विचारतं. राजकीय घडामोडीमध्ये ह्या जे निवडणूक आयोग नवीन नवीन काहीतरी आणतं ऍप वगैरे, ते आयोग सारखं विचारत असतं. हे नॉर्मल प्रश्न आहे. ठीक आहे, पण याच्यामध्ये पण आयोगाने फसवण्यासाठी काय केलंय, तुम्हाला हे असे जे तोडून दिलेत ना, ह्याच्यामध्ये कन्फ्युज करून टाकले. आता बऱ्याच जणांनी हे ECI इझी नेट केलं असेल. इझी म्हणजे काय, सोपं अजून केलं असेल, पण ते तसं नव्हतं. त्याचं उत्तर आयोगाने 2 देणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य कथन ओळखा. तर 2 जे नासाचा आपला निसार उपग्रह होता त्याच्याविषयी 2 स्टेटमेंट दिलेत. एकदम सिंपल प्रश्न आहे हा. तर निसार, नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार मिशन हा इस्रो आणि नासाचा संयुक्त प्रकल्प आहे. आणि दुसरं स्टेटमेंट आहे, निसार मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट हे भूमी बर्फाचे विकृतीकरण, भूमी परिसंस्था, महासागरी प्रदेशांचे अध्ययन करणे हा आहे. आता आयोगाने हा प्रश्न का सेट केला असेल, असा एक प्रश्न तुम्हाला पडला असेल की बेसिक प्रश्न आहे आणि दोन्ही उत्तर त्यांनी बरोबर आहेत. म्हणजे दोन्ही पॉईंट्स बरोबर आहेत. तिथं आपण 30 जुलैला त्याचं प्रक्षेपण करण्यात आलं, त्यावेळेस तो डिटेलमध्ये घेतला होता. काय आहे त्याचं, नेमकं कोणी सोडलाय, किती बँड आहेत, त्याच्यावर नवीन वैशिष्ट्य काय, तो किती फिरतो काय नाही, डिटेलमध्ये घेतलेलं आहे. पण एकदम त्यांनी बेसिक विचारलाय. गट ब ला ज्यावेळेस असे प्रश्न विचारले, वरील खालीलपैकी कोणतं बरोबर आहे, तर आयोगाने एक बरोबर एक चूक दिले. दिनविशेषमध्ये पण दिले आणि अजून एक प्रश्न होता त्याच्यामध्ये पण तसं दिलंय. म्हणजे फसवलं ग्रुप बी मध्ये. आणि ग्रुप सी मध्ये पण त्यांनी काय केलंय, सरळ विचारलंय. म्हणजे जे वरीलपैकी सर्व तुक्का मारत होतो आपण, ते बरोबर आणलंय. टिप अँड ट्रिक्स हे बी ला लागू दिलं नाही, सी ला लागू दिले आयोगाने. शेवटी आयोगाचे पेपर सेटर फारच हुशार आहेत, तसं काय अडचण नाही. त्यांनी काय विचारलंय, योग्य कथन. त्याचं उत्तर अ आणि ब दोन्ही योग्य आहेत. आयोगाने हे देणं अपेक्षित आहे. ठीक आहे, या नोट्समध्ये फोटो सहित सगळं डिटेलमध्ये घेतलेलं आहे, त्यात काय वाद नाही. पुढचा प्रश्न होता, देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्यातील गावात टिंबटिंब गावात सुरू केली आहे. ह्याच्यामध्ये सगळं पूर्ण महाराष्ट्रापैकी अर्धा महाराष्ट्र फसलाय. तो का फसलाय, तर आयोगाने जे शब्द आहे ना, तो थोडा वेगळ्या पद्धतीने दिला, म्हणून सगळा महाराष्ट्र फसलाय. तर ह्याच्यामध्ये पण बघा, देशातील पहिला शब्द आला तिथं आयोग आला. बाकीचं काय होईल, पहिले आधी पाठ करून ठेवा. अर्ध करंट अफेअर तुमचं आवाक्यात येऊन जातं. ठीक आहे, 27 जुलैला त्याचं उद्घाटन झालं. 27 जुलै 2025 ला ते डिटेलमध्ये आपण घेतलं होतं, कुणी केलंय काय केलंय. आणि बरोबर इथं भारतातील पहिली तिथं स्टार करायचं तुम्हाला सांगितलं होतं. बरोबर, वडधामणा, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर. आता आयोगाने इथं हिंगणा पण दिलंय आणि वडधामणा पण दिलंय, पण लक्षात ठेवा आयोगाने इथं गाव विचारलंय. ते गाव आहे वद्धमना. आता हे इंग्लिशमध्ये जरा वेगळी स्पेलिंग आहे, त्याचं त्यांनी ट्रान्सलेट केलं वडधामणा. त्याचं मूळ आपल्या मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये इथं पाहू शकता तुम्ही. हे इथं बघा, तालुका हिंगणा, जिल्हा वडधामणा. हे वडधामणा इथलंय. आता मी त्यांच्याच डायरेक्ट जी अंगणवाडी ना, त्याचा फोटो तुम्हाला नोट्समध्ये आणला होता आणि तेच आयोगाने ते फोटो मधलं विचारले, फक्त थोडं नाव चेंज केले. आयोगाने हे देणं अपेक्षित आहे. जर काही वाटलं की कुणी आक्षेप घेतला तर ते हिंगणा हा तालुका आहे. तरी पण सरासरी आयोग 3च देईल, वडधामणा. पुढचं आहे, भारतामध्ये प्रथम क्लोन म्हणजे कृतक पद्धतीने जन्मलेले गीर गायच्या वासराचे नाव टिंबटिंब होते. ही पण पहिली न्यूज आहे. प्रथम म्हणजेच पहिला आला, तुम्हाला तिथं स्टार करायचा आहे. इथं तुम्हाला डिटेलमध्ये घेतलं होतं गंगा, त्यांनी फक्त नाव विचारलंय, आपण हेडलाईनच शिकवली होती. आणि हा प्रश्न आयोगाच्या 3 नियमामधला 3 वर्षापूर्वीचा आहे. एक्झाम झाली आहे 11 जानेवारी 2026 ला. आयोगाने विचारलाय प्रश्न 16 मार्च 2023 चा. 23, 24, 25, 26 बघू शकता तुम्ही. 3 वर्ष पाठीमागचा प्रश्न आयोगाने विचारलाय. ठीक आहे, असंच नाही म्हणत मी 3-3चा नियम. आयोग स्वतःहून तसं प्रश्न घेतं, पण एवढं काय गरजेचं नसतं. एखादा प्रश्न सोडून जरी दिला ना, तरी तो एवढा इफेक्ट करत नाही रिझल्टवर. कारण तुम्हाला काय पकडायचंय ह्याच्यापेक्षा कोणते प्रश्न सोडायचे ना, हे जर एकदा कळलं ना, तुमचा रिझल्ट आरामशीर येतो. जर तुम्ही सगळंच पकडत बसला ना, नाही 15 पैकी 15च पाहिजेत, तुम्ही एका विषयाला घेताल 15 पैकी 15, पण बाकीचे विषय तुमचा रिझल्ट घालतील. त्याच्यामुळे काही गोष्टी मध्ये जेवढं लक्षात राहील, म्हणजे काय धरायचं ह्याच्यापेक्षा काय सोडायचं लवकर कळलं ना, लवकर रिझल्ट येतात. ठीक आहे, आता 15 पैकी 16 प्रश्न आहेत आपल्या करंटचे. मी जरी एक्झामला गेलो असतो तर माझे पण नसते आले, कारण रिव्हिजनच नाही किंवा एखादे प्रश्न सोडावच लागतात काही. ठीक आहे, असो, टेन्शन घेऊ नका. फक्त आपल्याला रिझल्टची घेणं नाही, आणि रिझल्ट आणायचा असेल तर सगळे विषय तुम्हाला व्यवस्थित करावे लागतील. यावेळेस काय केलं,
आता मागचे जुने कार्यकर्ते ना आपले, नवीन सोडून द्या, नवीनला जेवढं सांगितलं तेवढं त्यांनी केलं. जुने कार्यकर्त्यांनी काय केलं, करंट अफेअर हलक्यात घेतलं. हलक्यात म्हणजे कसं, ठीक आहे दरवर्षी थोडं वाचलं तरी होऊन जातं, 2-3 दिवसात केलं तरी होतंय. पण आयोगाने ह्यावेळेस एवढं डीपमध्ये करंट अफेअर विचारलं की डायरेक्ट मुलं ज्यांनी करंट अफेअरला हलक्यात घेतलं ना त्यांना डायरेक्ट हलकंच करून टाकलं. ठीक आहे, म्हणजे त्यांचे रिझल्ट फार कमी आलेत. असो, कधी कधी आयोग असं करतं, 7 विषयापैकी 2 विषय आयोग दाबतं. त्याच्यामध्ये आपला ह्यावेळेस करंटचा विषय होता. एकदम लेवलच दाखवली आयोगाने करंटमध्ये. तरी पण ग्रुप सीला थोडं सोपं विचारले करंट अफेअर. ग्रुप बीला डेंजर होतं करंट अफेअर. असो, जेवढं अवघड आयोग विचारेल किंवा डीपमध्ये विचारेल तेवढेच आपले प्रश्न थोडे जास्त येतात. ठीक आहे, असो किती बी अवघड होते आपण आता तयार आहेत. हे गंगा क्लोन मादीचं वासरू, त्याचं फक्त नाव विचारलं आयोगाने, गंगा. पुढचा प्रश्न आहे, हैदराबाद येथे झालेल्या 72व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेतील मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ओपल सुतता चुआंगसरी ही कोणत्या देशाची आहे? अजून एक, आता हे लेक्चर घेतलं होतं आपण मे महिन्यामध्ये, ते व्हिडिओ अजून एकदा मे 25चा व्हिडिओ काढा, ओपन करा, त्याच्यामध्ये मी शिकवलेले तिथं जाऊन व्यवस्थित बघा. हे स्टेटमेंट शिकवताना आणि स्टार करताना मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं, आयोग तुम्हाला विजेता देईल, सगळं देईल आणि तिथं देश विचारेल. आयोगाने बरोबर जसा तसा प्रश्न फिरवलाय. हे आयोगात कुठपर्यंत पोहोचतं ना ह्याचं आपल्याला ऑलरेडी माहित असतं की आयोग कुठपर्यंत अंदाजे लावू शकतो की आयोग कुठपर्यंत पोहोचणार आहे. शेवटी आयोग आहे तो लेवल काढतो. ठीक आहे, असो, ह्यांचं मी ह्याच्या सहित घेतलं होतं थायलंड, त्यांचं फक्त त्यांनी देश विचारलाय, त्याचं उत्तर आहे थायलंड. 3 नंबरचं उत्तर आयोगाने दिलं पाहिजे, अपेक्षित आहे. आता ते आयोगावर डिपेंड आहे, पहिल्याला वेगळं देईल, सेकंडला रद्द करेल किंवा नाही बी करायचं. पुढचा प्रश्न आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थींसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा किती निर्धारित केली? ह्याच्या आधी बेन्सला काय प्रश्न आलता की त्याची डेट, हे काय होतं, वयोगट काय होता, नंतर त्याची डेट काय होती लागू झालेली, आता काय प्रश्न आलाय तर त्याचं उत्पन्न मर्यादा किती आली. म्हणजे आयोगाला तिथं प्रश्न विचारायचा आहे पण तो त्यामध्ये डीपमध्ये विचारायचा आहे. ठीक आहे, आता मी जेवढं इथं शिकवताना हायलाइट जे पॉईंट केलेत ना, बरोबर आयोगाने ते एका परीक्षेमध्ये विचारलं. आता शेवटचा पॉईंट हायलाइट केला होता कोणता, उत्पन्न 2.5 लाखापेक्षा असणे आवश्यक. आता झालं, त्याच्यावर प्रश्न विचारून झालाय. ठीक आहे, असो, हे पण महत्वाचं आहे, 2.5 लाखपेक्षा कमी. पुढचा प्रश्न आहे, पीएम धनधान्य कृषी योजना बाबत खालीलपैकी कोणते योग्य कथन ओळखा. ही योजना लॉन्च करण्यात आली 16 जुलै 2025 ला आणि जुलै महिन्यातले तुम्हाला माहिती 5 प्रश्न आहेत, त्यातला हा एक प्रश्न आहे आणि ह्याच्यामध्ये पण आयोगाने फसवलंय. आता पहिल्या प्रश्नामध्ये आयोगाने काय केलं, एक प्रश्न विचारला निसारचा, त्याच्यामध्ये दोन्ही बरोबर दिले, तुम्हाला मार्क घेऊ दिले, ज्याला माहित नसेल त्याला पण घेऊ दिले. पण इथं नाही, इथं ज्याला माहिती त्याला पण फसवलं. कारण का, तर एकदम बेसिक पॉईंट त्यांनी बदलला, फक्त थोडी एक आकडा बदलला. इथं 1 होता तिथं 2 करून टाकले आणि बस पूर्ण प्रश्नच फिरला. पीएम धनधान्य कृषी योजना बाबत खालीलपैकी योग्य कथन ओळखायचंय. त्यातलं पहिले, केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 रोजी पीएम DDKY योजनेला मंजुरी दिली. इथं तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता. अध्यक्षतेखाली कोण होते, पंतप्रधान अध्यक्ष होते त्या मंत्रिमंडळ बैठकीचे, तिथं मान्यता त्याला देण्यात आली. हे स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं, ही योजना 200 कृषी जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेली. तसं नाहीये, ही फक्त 100 जिल्ह्यांमध्ये, देशातील 100 जिल्ह्यांमध्ये राबवली जाईल. प्रत्येक राज्य केंद्रशासित प्रदेशातून किमान एक जिल्हा निवडला जाणार आहे. इथंच फक्त आयोगाने फिरवलं, इथं खाली बघा 100, बस एवढंच. आयोगाने जर लेवल मेंटेन करायचा प्रयत्न केला का, मग तो सगळ्यालाच बाहेर काढतो. ठीक आहे, ज्यांनी कन्फर्म व्यवस्थित अभ्यास करून पाठ केलंय त्याचंही बरोबर आहे. सरासरी अर्ध्यापेक्षा जास्त मुलं ह्याच्यामध्ये चुकले. तर आता माझेच मित्र आहेत, ऑलरेडी सगळं करून गेलते. म्हणजे इव्हन ज्याने हे डाटा काढतात, म्हणजे माझी टीम आहे, जे इव्हन डाटा काढतात त्यांनी पण तो पण चुकून आलाय. ठीक आहे, असो, एखादा प्रश्न आयोगाशी मुद्दाम टाकतं की जास्त आयोगाला कोणी हलक्यात घेऊ नये म्हणून, नाही तर एकदम सरळ आउट ऑफ आले की आपण लगेच आयोगाला हलक्यात घ्यायला सुरुवात करतो. मग आयोग कधी कधी मग हलक्यात आपल्याला हलकं करून टाकतो. तसंच सेम करंटला ह्यावेळेस केलं आयोगाने आणि ह्यावेळेस करंटने रिझल्ट फिरवलाय. ज्याला करंटला मार्क आहेत त्याचा डायरेक्ट फिक्स रिझल्ट आहे, ज्याला करंटला मार्क नाही आहे रिझल्ट गायब आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आता करंट अफेअर तुम्हाला व्यवस्थित करावंच लागेल. आणि अजून एक, फक्त करंटच नाही, तुम्ही कोणत्याही विषयाला जर व्यवस्थित वेळ दिला तरच तो व्यवस्थित मार्क देतो. नाहीतर त्याला कुणाला जर हलक्यात घ्यायचा प्रयत्न केला, तुम्ही कोणताही विषय असो, प्रीला मेन्सला कुठं पण असो, तो तुम्हाला डायरेक्ट हलका करून टाकतो. त्याच्यामध्ये ह्यावेळेस करंटचा नंबर लागला. असो, 2025च्या ड्युरंट कपमध्ये कोणता संघ उपविजेता ठरलाय? उपविजेता विचारला. बरं, फास्टमध्ये वाचायच्या राड्यामध्ये तुम्ही विजेता करून आला असताल आणि हा प्रश्न येण्याच्या टप्प्यातला नाहीये आपल्या. ते बी सांगतो का, कारण आपण विजेतापर्यंत पाठ करतो, पण आयोगाने ठरवलं की एखाद्या प्रश्नाला मार्क नाहीच घेऊ द्यायचा. नाही ना, नाहीच घेऊ देत आयोग. त्याच्यामध्ये त्यांनी विचारलंय उपविजेता. आता बरेच जण ह्याचा फक्त विजेता पाठ करून गेलते. कोण होता विजेता? नॉर्थ ईस्ट युनायटेड FC. हे पहिलंच उत्तर होतं आणि तुम्ही कुठतरी वाचलेलं असतं विजेता कोण आहे. इथं आपल्या नोट्समध्ये डिटेलमध्ये घेतलेलं आहे. एवढं लाल केलंय, मग त्याला लाल पाठ करून जाऊ. आयोगाने एवढंच विचारलंय, तुम्ही टिक करून येतात. तसं नाहीये, त्यांनी विचारलं उपविजेता. तर उपविजेता आहे डायमंड हार्बर FC. हे आयोगासोबत कुणीच डोकं लावू शकत नाही की ते कुठपर्यंत कसे जातील आणि कधी जातील हे पण नाही सांगू शकत. त्यासाठी आपलं तयार राहायचं, जेवढं दिलंय तेवढं व्यवस्थित करायचं आणि समोर चालायचं. आणि एखादा प्रश्न आला असा अवघडमध्ये आला, सोडून द्यायचा, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, याचं उत्तर आहे डायमंड हार्बर फुटबॉल क्लब. हे FC म्हणजे फुटबॉल क्लब असतात.
पुढचा प्रश्न आहे, अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवात पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आलं? आता पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार आतापर्यंत कधीच विचारलेला नाही आयोगाने. हा महाराष्ट्र संबंधित एक पुरस्कार आहे. जरी महत्वाचा असला तरी पण आतापर्यंत नव्हता विचारला आयोगाने. आता तो आयोगाने विचारलाय. तो घेतला होता आपण डिसेंबरमध्ये. ठीक आहे, डिसेंबर 24 मध्ये घेतला होता वाटतं. आणि ह्याचं उद्घाटन सोहळा 15 जानेवारी 2025 ला झालं. म्हणजे जाहीर झाला ज्यावेळेस त्यावेळेसच घेतला होता. त्याचं उत्तर आहे सई परांजपे. बरोबर तिथं स्टार करून ठेवला आयोगाने, फक्त जशाल तसं तेवढंच विचारलंय. ठीक आहे, तर आता हे कधी कधी काय करता आयोग, जे तुम्हाला महत्वाचे पॉईंट्स वाटतात की हा पॉईंट आपल्यासाठी महत्वाचा आहे, म्हणजे मागच्या आयोगाच्या क्वेश्चन पेपर पाहून आपण आलेलो असतो की नाही हे पुरस्कार महत्वाचे आहेत, हे असं महत्वाचं आयोगाचं काहीच नाहीये. आयोग जे देतं तेवढंच महत्वाचं आपल्यासाठी. ते नंतर कळतं, आधी नाही कळत. कधी कसं, आता बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं काय म्हणणं होतं की एक्झामच्या आधी एका दिवसामध्ये पूर्ण वन डे रिव्हिजन घ्या. पण तसं मित्रांनो शक्य नसतं, कारण त्या वन डे मध्ये आपल्याला एका दिवसामध्ये 2 महिन्याचं कव्हर करू शकतात आपण. पूर्ण वर्षभराचं कव्हर होत नाही, कारण इथं सगळंच महत्वाचं आहे. आता हे आपण महत्वाचं म्हणून नसतं घेतलं वन डे मध्ये, आणि बरेच विद्यार्थी तिथं वन डे मध्येच फसलेत. आता कोणाला नाव ठेवू नये, पण बऱ्यापैकी विद्यार्थ्याचे मार्क वन डे बॅचमुळेच गेलेत. ही सत्यता आहे. ठीक आहे, आपण मुद्दाम घेतली नव्हती, कारण एका दिवसामध्ये करंट अफेअर कव्हर होत नाही. त्या विषयाला तुम्हाला प्रॉपर वेळ द्यावाच लागेल, त्याच वेळेस तो विषय तुम्हाला प्रॉपर मार्क देतो. नाही तर उगा कोणाला तरी फसवायचं म्हणून काहीतरी करायचं असं नाही जमत आपल्याला. ठीक आहे, प्रॉपर तुम्ही अभ्यास करा, मार्क येतात. आणि आपल्या ज्या नोट्स आहेत ना, तुम्हाला फोटोसहित जे प्रिंट केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हायलाइटेड पॉईंट आहेत, प्रश्न त्याच्या बाहेर नाहीच ना, मग कशाला उघड डोकं लावायचं? जेवढे पॉईंट दिले तुम्हाला हायलाइट केले. आता ह्या नोट्स मध्ये जर नसते हायलाइटेड पॉईंट जर वाचले तर जास्तीत जास्त 20 मिनिटं लागतील तुम्हाला 1 महिना कव्हर करायला. मग द्या ना तेवढा वेळ, नंतर शेवटच्या एक्झामच्या आधी झालं तुमचं एका दिवसामध्ये पूर्ण करंट अफेअर होऊन जातं. ओके, असो, सई परांजपेचं उत्तर आयोगाने देणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न आहे, सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद 2025 ही 4 ते 6 नोव्हेंबर 2025 दरम्यान टिंबटिंब येथे झाली. आता ही अशी परिषद आतापर्यंत आयोगाने विचारली नव्हती. काहीतरी हटके प्रश्न आयोगाने विचारलाय, आणि तो आपला दररोजचा डाटा काढतो ना आम्ही, त्याच्यामध्ये तो आहे. आणि हा प्रश्न नोव्हेंबर 2025 मधला आहे, म्हणजे एक्झाम डेटच्या बरोबर 2 महिने 5-6 दिवस आधीचा आहे. ठीक आहे, म्हणजे 2.25 महिने पूर्वीचा आहे. 2 महिने लक्षात ठेवा. आणि ही दुसरी वेळ आयोगाची 2 महिने आधीचा प्रश्न विचारण्याची. 2.5 महिने आधीचा एक विचारला होता, आता हा 2 महिने आधीचा विचारलाय. आता आमची टीम काम करते आपले, जसं आपण 2 महिने पाठीमागे चालतोय, म्हणजे बँकिंग आणि युपीएससी काही मॅगझिन आहेत, त्यातला डाटा पण घ्यावा लागतो आपल्याला बघून व्यवस्थित, की एखादी न्यूज हुकू नये. आणि आयोग आता सध्या बँकिंगकडे आणि युपीएससीकडे झुकतोय थोडंसं. त्याच्यामुळे आम्ही 2 महिने आतापर्यंत, जेव्हापासून अकॅडमी सुरू झाली आतापर्यंत 2 महिने पाठीमागे चालत होतो. पण आता आम्ही काय केलंय, दररोज डाटा काढणं चालू आहे, आणि आपल्याला मासिक काढायचंय. म्हणजे काही गोष्टी आहेत ना, त्या आम्हाला नोट्समध्ये घेताना जरा प्रॉब्लेम येतो, जसं की आयोगाचे क्वेश्चन, फोटो, त्याच्या नोट्स थोड्या मोठ्या होत आहेत. त्याच्यामुळे आम्ही काय केलं, मासिकाचं काम चालू केलंय. नोंदणी वगैरे सगळी पूर्ण झाली आपली, मासिकाचं पण काम चालू आहे. तर हे डाटा काय आहे, मासिक हे आता हे मेंबर आहेत आमचे, त्याच्या 6 नोव्हेंबरला ही न्यूज घेतली होती आपण. बरोबर ज्या दिवशी झाली ना त्याच दिवशी न्यूज काढली होती. याच्यामध्ये काय, दुसरे विश्व सामाजिक विकास शिखर परिषद संमेलन याची सुरुवात कतारची राजधानी दोहा येथे झाली. हे डिटेलमध्ये होतं. आता हे तुमच्यापर्यंत पोहोचायला थोडा मला उशीर झाला. या महिन्यामध्ये, आता डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या नोव्हेंबरच्या नोट्स आल्यात. असो, सॉरी, जानेवारी महिन्यात नोव्हेंबरच्या नोट्स आल्यात आपल्या नोट्समध्ये, हा पॉईंट आलेला आहे. ठीक आहे, पण तुमच्यापर्यंत तोपर्यंत पोहोचला नव्हता. ठीक आहे, असो, मासिक लवकरच आपलं येईल. हा एक प्रश्न आयोगाने जरा हटके विचारला. हा येण्याचे चान्सेस सगळ्याचे कमी आहेत, कारण इकडे कोणी लक्ष देत नाही ना अशा 2-4 विषय प्रश्नाकडे. तिथं जास्त डोकं पण लावायचं नाही. आयोगाने तिथं तसे पण 3-4 क्वेश्चन ह्या वेळेस विचारलेत. करंट अफेअर अवघड का आलं ह्यावेळेस, की ज्याच्यावर आपण लक्ष देत नव्हतो ना, आयोगाने त्याच्यावर 3-4 प्रश्न जास्त विचारलेत. त्याच्यामुळे करंट अफेअर थोडा अवघड वाटतंय. करंट अफेअर आहे तेच आहे, फक्त एरिया त्यांनी थोडा चेंज केला. आता हा एक प्रश्न आहे पुढचा. आता इथपर्यंत आपले झाले आपल्या नोट्समध्ये आलेले 13 प्रश्न. ठीक आहे, म्हणजे आपल्या नोट्सचा काहीतरी संबंध आहे, पण डायरेक्टली आपल्या नोट्समधले. आता इथून पुढचे 3 प्रश्न आहेत की जे आपल्या नोट्समध्ये नाही आहेत, ते घेण्यात नव्हते आले, कारण तो डाटा फार मोठा आहे, आणि ते आता कुठून आले, काय आले, ते डिटेलमध्ये बघायचंय. आता हा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या क्रीडापटूंना 2025 मध्ये पद्मश्री पुरस्कार भेटलाय? आता 113 पद्मश्री विजेते, त्याच्यापैकी फक्त क्रीडापटू त्यांनी विचारलेत. ते पहिले आहेत ना, आर अश्विन, हरविंदर सिंग आणि आय एम विजयन, या तिघाला 2025 मध्ये भेटलाय. आणि पी आर श्रीजेश यांना 2017 मध्ये पद्मश्री भेटलेला आहे. आणि ह्या वर्षी त्यांना कुठे गेले ते, ह्या वर्षी त्यांना पद्मभूषण भेटलाय. ठीक आहे, पद्मभूषण भेटलंय त्यांना. त्याच्यामुळे आयोगाने फक्त हे काहीतरी हटके विचारलंय. एवढी जरी लक्षात राहिलं असतं पद्मविभूषण, किंवा तुम्ही पद्मभूषण जरी पाठ केले असते, तर तुम्हाला हा प्रश्न सुटला असता. पण असो, हे प्रश्न सरासरी सगळ्याला सुटतात असं नसतं, हे डीपमध्ये असतात. आयोगाने ठरवलं ना, एखाद्या प्रश्न नाहीच मार्क घेऊ द्यायचे, नाही घेऊ दे आयोग. त्याच्यामुळे अशा प्रश्नाला टेन्शन घ्यायचं नाही. जे येते ते येते. वरीलपैकी सर्व याचं उत्तर नाहीये. ह्याचं उत्तर आहे अ ब क. कुठे गेले ते, अ ब क. ठीक आहे, ह्याचं उत्तर 1 आहे, 4 नाही. नेक्स्ट आहे, कोणत्या शहरात 11वी एशियन संरक्षण मंत्र्याची बैठक पार पडली? आता एशियन परिषद असते ना, ती वेगळी. आता एशियनच्या संरक्षण मंत्र्याची बैठक आहे, बैठक, आणि त्याच्यामध्ये प्लस आहे. ठीक आहे, प्लस पॉईंट आहे. ती कुठं पार पडली, कितवी ती, 11वी. ती कुठं पार पडली होती? 20-22 नोव्हेंबर 2024 दरम्यान एशियन संरक्षण मंत्री बैठकीसाठी विएटांग लाओपिडियार येथे गेले होते. ठीक आहे, लाओपिडियार कुठे ते, व्हेंटियान मध्ये ती पार पडली आहे. हे इथं व्हेंटियान लाओपिडियार, हे व्हेंटियान इथं झालं तसं
जे के टुडे मधला डाटा आहे. असो, ते ही सिटी मला लवकर लक्षात नाही आली, विंटियान सिटी म्हणून. तर ह्याचं जे के टुडे मधला आहे, ह्यातला डाटा आपण पण घेतो, पण जेवढा पाहिजे तेवढा घेतोय. आता 24 ची न्यूज आहे ती, त्यावेळेस थोडा कमी घेत होतो आणि आपल्या नोट्स पण थोड्या छोट्या होत्या, आता व्यवस्थित झालेल्या आहेत. असो, हा आपल्या नोट्स मधला नाही, जे के टुडे मधला प्रश्न आहे, आयोगाने जसा तसा विचारलाय. म्हणजे आयोग इकडे पण जात आहे आता हळूहळू. मध्ये थोडं बंद केलं जाणं, आता आयोग परत एकदा तिकडे चाललाय. आता हा प्रश्न आहे पॉलिटी मधला प्रश्न आहे, पण तो करंट मधला आहे आणि हा एकदम बेसिक प्रश्न, म्हणजे कुणी लक्ष देत नाही त्या प्रश्नाकडे. तो प्रश्न आयोगाने विचारलाय की सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 2025 मध्ये घर खरेदी करणाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने महत्वपूर्ण निर्णय देताना आवासाचा अधिकार म्हणजे घराचा निवासाचा अधिकार संविधानाच्या कुठल्या अनुच्छेदानुसार मूलभूत अधिकार म्हणून घोषित केलाय? तर कलम 21 नुसार आयोगाने तो घोषित केला 12 सप्टेंबर 2025 रोजी. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाने आवासाचा अधिकार हा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 अंतर्गत मौलिक अधिकार असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला होता. ठीक आहे. एकदम बेसिक न्यूज होती. आयोगाने ती फक्त तुम्हाला विचारली, म्हणजे करंट मध्ये विचारली. तर हे आतापर्यंतचे आत्ताच्या आयोगाचे आलेले 16 प्रश्न होते. अजून एक बाकी आहे. 16 प्रश्न इथपर्यंत होते. त्याचं विश्लेषण आपण बघितलं. ते कोणत्या महिन्याचे काय त्या डिटेलमध्ये बघायचं खाली. फक्त कुठून आले, काय होतं हे बघितलं. अजून एक तुम्हाला मी आता सांगितलं 13 प्रश्न नोट्स मधले, 5 प्रश्न टेस्ट आपल्या टेस्ट मधले. आपल्या ज्या PSI शीतल केला मॅडम त्या टेस्ट काढतात, म्हणजे बँकिंग UPSCचे काही रेफरन्स घेऊन आपली टेस्ट बनते. 150 ते 200 प्रश्न असतात प्रत्येक महिन्याच्या टेस्टमध्ये. तर त्यातले काही प्रश्न बघा. निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे खालीलपैकी कोणते एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले? ते ECI नेट हे सुरू केलं. हे आयोगाचा क्वेश्चन आहे. तर आपल्या मे 2025 च्या टेस्ट मधला प्रश्न आहे हा, की भारताच्या निवडणूक आयोगाने ECI ने मतदार आणि इतर संबंधित घटकांसाठी जसे की निवडणूक अधिकारी, राजकीय पक्ष, नागरिक यांचे एक नवीन वापरण्यास सुलभ डिजिटल इंटरफेस सुरू करत आहे. या नवीन प्लॅटफॉर्मचे नाव काय? ठीक आहे. आपण थोडा मोठा विचारला, आयोगाने ऑनलाईन मध्ये विचारलाय. तेच नाव आहे EC नेट. ठीक आहे. EC नेट हे पाहू शकता तुम्ही. डायरेक्ट कॉपी पेस्ट प्रश्न. टेस्ट बनवायची अशी बनवायची, डायरेक्ट आयोगाने पण कॉपी पेस्ट केली पाहिजे. असो, पुढचा प्रश्न आहे टेस्ट मधला. 1985 मध्ये विद्यापीठाच्या स्थापनेपासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? त्याच प्राध्यापक उमा कांजीलाल. आणि तोच प्रश्न आपल्या नोट्स मधला आहे, आपलं टेस्ट मधला जुलै 2025 मधला, की 2025 मध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात? डायरेक्ट कॉपी पेस्ट आहे, काहीच नाही याच्यामध्ये फरक. फक्त ऑप्शन खालीवर केले. त्यांनी 1 नंबर उत्तर दिले, आपण 2 दिले. प्रोफेसर उमा कांजीलाल. ठीक आहे. टेस्ट पण घ्यायची तुम्हाला, मी शेवटी सांगेल काय आहे नाही टेस्टचं. नंतर तिसरा प्रश्न आहे 43वा लोकमान्य टिळक पुरस्कार. तो पण टेस्ट मधलाच प्रश्न आहे. हा बेसिक आहे, सगळीकडेच आहे, काय अडचण नाही. सप्टेंबर 2025 च्या टेस्ट मधला आलेला आहे. नंतर नेक्स्ट प्रश्न आहे निसारचा, की निसारचा पण टेस्ट मध्ये आपण घेतला होता, पण तो कसा घेतला होता, की हा ह्याचं म्हणजे कुणाचा उपग्रह आहे यातलं एक स्टेटमेंट होतं टेस्ट मध्ये, हे दुसरं नव्हतं घेतलेलं. ठीक आहे. नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार हे एक स्टेटमेंट इथलं होतंय पूर्ण, पण एक होत नाही. असं हे नोट्स मध्ये डिटेल मध्ये घेतलेलं आहे. शेवटचा प्रश्न आहे 5वा टेस्ट मधला. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार देण्यात आला? तो डायरेक्ट कॉपी पेस्ट आहे, हे बघू शकता तुम्ही. रोहिणी महाराष्ट्र, आणि आयोगाने पण तसंच दिले, रोहिणी महाराष्ट्र ग्रामपंचायत रोहिणी. ठीक आहे. हे कॉपी पेस्ट आहे डायरेक्ट. आता टेस्ट मध्ये पण आपले प्रश्न उतरतायत, पहिल्यापासून उतरतायत. ओके. आता टेस्ट मधले 5 प्रश्न बघितले, म्हणजे तुम्हाला आयोगाच्या लेवलची टेस्ट पण बनवून ठेवली तिथं करंटसाठी. नोट्स पण आहेत, व्हिडिओ पण आहेत, आणि आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे. हे टेलिग्राम चॅनल आहे. आता बघू शकता तुम्ही टेलिग्रामवरचे 8 प्रश्न आहेत आपल्या, म्हणजे आपण सगळीकडे लेवल मेंटेन ठेवली. टेलिग्रामवर आहे, टेस्टमध्ये, नोट्समध्ये, त्याच्यामध्ये तर विषयच नाही. ठीक आहे. तर ही 43वा लोकमान्य टिळक पुरस्कार. नंतर PM कृषी धान्य योजनेला मंजुरी देण्यात आली, ही पण न्यूज आपण टेलिग्रामवरची आहे. ठीक आहे. इथं 100 जिल्हे वगैरे सगळं बघू शकता. नंतर हे पण बघू शकता पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार, हे टेलिग्रामवर पण आपला घेतलेला आहे. नंतर ई गव्हर्नन्स पुरस्कार धुळे महाराष्ट्रातील रोहिणी ग्रामपंचायत, ही पण इथं आपल्या टेलिग्रामवरचा आहे. नंतर 72 मिस थायलंड, ही पण टेलिग्रामवर आपण घेतलेली. नंतर निसार उपग्रह पण टेलिग्रामवरच्या न्यूज मध्ये आपल्या आहे. आता आमचं काय आहे अजून एक, की पहिली AI अंगणवाडी, हे तर दररोजच्या न्यूज पेपरचे कात्रण असतातच. नंतर 43वा हे तर डायरेक्ट कॉपी पेस्टच आहे, हे जसा आयोगाने, हे बेसिक प्रश्न एवढं काही नाही. आणि आता आम्ही जे डाटा काढतोय, समज दररोजच्या आमच्या 90+ न्यूज निघतायत, तर त्याच्यामध्ये 90च्या 90 तुमच्यापर्यंत नसतात पोहोचायच्या. तर 90 पैकी आम्ही त्याच्यावर प्रक्रिया करून 4-5 न्यूज तुम्हाला महत्वाच्या ज्या सरळ सेवेला कामी येतात त्या आम्ही टेलिग्रामवर असे टाकतोय, आणि बाकीच्या राहिलेल्या आपल्या नोट्समध्ये आणि मासिकामध्ये आता येऊन जातील. तर त्यातल्याच त्या न्यूज काही आहेत ते डायरेक्ट आयोगाने उचलल्यात. म्हणजे जवळपास 9 प्रश्न आपल्या टेलिग्रामवरचे राहिले, म्हणजे 16 पैकी. आता लेवल तुम्ही बघू शकता. टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा आपलं, आणि दररोजचा डाटा दररोज बघितला तरी चालतंय. आपण 2 महिने जरी पाठीमागे चालत असलो तरी तुम्हाला सगळा डाटा आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध होत असतो. आता गरज नाही मागे चालण्याची. आता प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेच्या आतमध्ये आपलं प्रत्येक महिन्याचं मासिक येऊन जाईल. ओके. तर आता बघूया 16 प्रश्न झाले, कुठून आले, काय आले, त्याचं सगळं विश्लेषण बघितलं. आता बघायचे आपल्याला महिने आणि त्याचे टॉपिक. आयोगाने आतापर्यंत कोणत्या टॉपिकवर विचारलेत, कसे विचारलेत, काय विचारलेत. आता टॉपिक आहे, पहिला प्रश्न विज्ञान तंत्रज्ञान मधला होता, गंगा गीर गाईचं वासरू, तो मे 2023 मधला होता. आता यातला पण ही पहिली न्यूज आहे. ठीक आहे. फर्स्ट. दुसरा प्रश्न योजनेवर होता, लाडकी बहीण योजना. योजनेवर 2 प्रश्न आलेले आहेत बरं.
ती एक योजना आहे आणि आपली PM धनधान्य एक योजना आहे. ठीक आहे, आर्थिक मध्ये योजना येतात. या दोन योजनेवर प्रश्न आलेले आहेत. जुलै 2024 मधली योजना आहे. लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत 3 प्रश्न आलेत. तिन्ही ते हायलाइट पॉईंट मधलेच आलेले आहेत. संरक्षणवर एक प्रश्न होता. 11वी एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक होती नोव्हेंबर 2024 मध्ये पार पडलेली. हे म्हणजे आता लक्षात ठेवा, हा एक पॉईंट आहे जो तुम्हाला प्रश्न येण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत. ते पण सांगतो तुम्हाला, कारण हे पॉईंट्स आपण जास्त रीड करत नाहीयेत, महत्त्वाचं म्हणून घेत नाही, त्याला बाजूला ठेवतो. नाही जरी आला तरी टेन्शन घेऊ नका, हे नॉर्मल आहे. नंतर पुरस्कार आहे सई परांजपे यांचा, डिसेंबर 2024 मधला आहे. हा पुरस्कार पण थोडा ऑफ रोड म्हणजे रेग्युलर मधला नव्हता, थोडा साईड होता. नंतर पुरस्कार क्रीडापटू पद्मश्री पुरस्कार जानेवारी 2025 मधले. त्यांनी 113 मधले आपण फक्त महाराष्ट्रातले घेतले होते, महत्त्वाचे जेवढे ते सगळे घेतले होते. पण त्यांनी काय विचारलंय, पद्मश्री पुरस्कार क्रीडापटूंना भेटलेले कोणते 4 ऑप्शन दिलेत, म्हणजे थोडा अवघड मध्ये हा प्रश्न होता. जानेवारी 25 मधला. नंतर पुरस्कार आहे मिस वर्ल्ड देश, हा सोपा प्रश्न होता मे 2025 मधला, त्यांनी फक्त देश विचारलाय. नंतर पुरस्कारावर अजून एक प्रश्न होता लोकमान्य 43वा, तेव्हा पण एकदम सोपा आहे, बेसिक तो यायला पाहिजे, जुलै 2025 मधला आहे. आणि इथून पुढे आता 5 प्रश्न हे जुलै महिन्यातले. तर महाराष्ट्रातली पहिली AI अंगणवाडी हा पण पहिल्या गोष्टीवरचा पुरस्कार प्रश्न आहे, जुलै 25 मधला. नंतर नियुक्ती उमा कांजीलाल यांची पण पहिली महिला म्हणून नियुक्ती करण्यात आली, हा पण पहिला प्रश्न आहे जुलै 2025 मधला. नंतर आर्थिक योजना आहे PM धनधान्य योजना, जुलै 2025 मधला. हा थोडा डीप मध्ये प्रश्न होता की आयोगाने थोडं फसवलं तिथं. नंतर निसार उपग्रह काहीतरी हटके होता, जुलै 25 मधला हा प्रश्न अंतरिक्ष मधला आहे. नंतर क्रीडा घडामोडी मधला ड्युरंट कप उपविजेता होता, हा प्रश्न हार्ड मध्ये येतो. ठीक आहे, हा एक हार्ड मध्ये आणि हा एक हार्ड मध्ये येतो, कारण आपण तिकडे लक्ष देत नाही जास्त. आयोगाने आतापर्यंत असं विचारलं नव्हतं, पहिल्या वेळेस आयोगाने काहीतरी विचारलं असं, ऑगस्ट 25 मधला आहे. आणि राजकीय मधला EC नेट हे बेसिक आहे, एकदम सोपं आहे, सप्टेंबर 2025 मधलं आहे. नंतर राजकीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा थोडा डीप मध्ये किंवा हार्ड मध्ये, आपण तिकडे लक्ष देत नाहीये, आयोग तिकडे गेले. 15वा प्रश्न होता पुरस्काराचा, राष्ट्रीय गव्हर्नन्स पुरस्कार, हा पहिला पुरस्कार आहे महाराष्ट्राचा, एकदम सोपा आहे, ऑलरेडी तो सगळ्यात महत्त्वाचा होता, लक्षात तुम्हाला आला पाहिजे. आणि 16व्या आंतरराष्ट्रीय मध्ये जागतिक सामाजिक विकास परिषद होती दुसरी, तर ही नोव्हेंबर 2025 मधली. हा प्रश्न येणं थोडं कमी, ठीक आहे, म्हणजे चान्सेस कमी, तुम्हाला हा प्रश्न येऊ शकत नाहीये, कारण ते आपण तिकडे लक्ष देत नाहीत. आता तुम्हाला जेवढे हायलाइट केलेत नाही 4 पॉईंट, हे 4 प्रश्न हे फक्त त्याचे येतात ज्यांनी जास्त रिव्हिजन मारल्यात किंवा सगळ्यालाच व्यवस्थित अभ्यास त्यांनी करंट अफेअरचा केलाय. नंतर शक्यता कमी येते 4 प्रश्न येण्याचे. तुम्हाला 10+ जरी स्कोर आला ना, कंबाईनला पण, B ला आणि C ला पण, समजून जायचं तुम्ही टॉप मध्ये, ठीक आहे, कारण हे आयोगाने प्रश्न असे सेट केलेत ना की खरंच मानावं लागेल पेपर सेटरला. आता ह्याच्यापर्यंत झालं आपलं सगळं विश्लेषण. आता बघू ह्याच्यामध्ये फक्त योजनेवरचे किती प्रश्न आहेत. 2 प्रश्न आहेत योजनेवर, हा एक योजनेचा आहे, आणि पुढील ती आर्थिक योजना, हा एक योजनेवर 2 प्रश्न आहे. विज्ञान तंत्रज्ञानामधला एक प्रश्न आहे, तो पहिलं वासरू किंवा पहिली गाय वगैरे, ठीक आहे. संरक्षण विषयीचे 2, संरक्षणचा एकच प्रश्न आहे. पुरस्कारावरचे बघा आता तुम्ही, हे 4 पुरस्कारावरचे प्रश्न आहेत, आणि इथं खाली पुरस्काराचा अजून एक प्रश्न आहे, म्हणजे फक्त 5 प्रश्न फक्त पुरस्कारावर आहेत. पुरस्कार आणि नियुक्त्या हे 2 टॉपिक जर कव्हर झाले ना, तर अर्धा तुमचं करंट अफेअर कव्हर होतं. मग आपल्या नोट्सची रचना पण मी तशीच केली आहे, सुरुवातीला नियुक्त्या थोड्या असतात आणि नंतर लगेच पुरस्कार. मिनिमम तुमच्या तेवढे जरी पाठ झाले, तुमचं अर्ध करंट अफेअर तिथंच कव्हर होतंय, ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही, पुरस्कारावर 5 प्रश्न आहेत, 5, ओके. योजनावर 2. नंतर नियुक्तीवर प्रश्न आहे, महाराष्ट्रात एक AI अंगणवाडी, हे पण टेक्नॉलॉजीमध्ये जातं, पण ते महाराष्ट्र संबंधित असल्यामुळे आपण पहिली घडामोडी म्हणून घेतलंय, ठीक आहे. टेक्नॉलॉजीवरचे पण 2 प्रश्न आहेत. नियुक्ती हा एक प्रश्न आहे नियुक्तीवरचा, यावेळेस फक्त एकच आला कंबाईन ग्रुप C ला. नंतर खाली आहे योजना तर ऑलरेडी झाली, योजना 2 विचारले त्यांनी. अंतरिक्षवर एक प्रश्न आहे, क्रीडावर एक प्रश्न आहे. क्रीडावर तसे तर 2 प्रश्न आहेत, पण तो एक क्रीडा प्रश्न पुरस्कारामध्ये जातो, ठीक आहे. हे ड्युरंट उपविजेता हा थोडा अवघड होता. नंतर राजकीयवर 2 प्रश्न आहेत, आणि त्यातला एक सोपा होता, एक थोडा डिफिकल्ट होता. न्यायालयाचा निर्णय कोणी लक्षात राहत नाही, एवढं लक्षात ठेवत नाही, पण असो. नंतर पुरस्काराचा शेवटचा राष्ट्रीय गव्हर्नन्स पुरस्कार, आणि एक आंतरराष्ट्रीय स्तरावरची परिषद होती, ही परिषदमध्ये येते. परिषदात 2 विचारले त्यांनी, ही संरक्षण मंत्र्यांची बैठक ही पण परिषदच असते, आणि ही पण परिषद आहे, परिषदावर पण 2 प्रश्न आलेले आहेत. हे होतं ग्रुप C चं विश्लेषण, म्हणजे कुठून आलेत, कसे आलेत, कोणत्या ह्याच्यापर्यंत आलेत. तर तुम्हाला काय करायचंय, ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करायला सुरुवात कराल आता, म्हणजे आता मेन्सचा असो किंवा प्रीचा असो, तर जानेवारी 2025 पासून अभ्यास करायला सुरुवात करायची. आयोगाने आता ठरवलं ना, 2 महिन्यापूर्वीचा एक प्रश्न विचारलाय. आतापर्यंत आपण 3-3चा नियम म्हणत होतो, आता आपला 2-3चा नियम झालाय. म्हणजे आयोग 2 महिन्यापर्यंत एक प्रश्न विचारला आयोगाने, तिथून पुढे 3 वर्षापर्यंत आयोग एखादा प्रश्न नेऊन घालतं. एकच घालता, 1 किंवा 2 असतात. मागच्या 2 होते, ह्यावेळेस एकच विचारलाय. असो, तिथपर्यंत तुम्हाला करायचंय. आणि अजून एक, कोणतीही एक्झाम देण्याच्या आधी त्याच्या आधीचं 15 महिन्याचं करंट अफेअर तुम्हाला व्यवस्थित करून जायचं. 15 महिने म्हणजे कोणते, हे पुढचे 2 महिने सोडून द्या, त्याच्या पाठीमागचे 15 महिने व्यवस्थित करायचे. जर 12+ मार्क पाहिजे असतील तर, आउट ऑफ तर सांगत नाही मी, 12+, ठीक आहे. आउट ऑफला तुम्हाला 3 वर्षच करावं लागेल, पण तेवढं करायची गरज नसते. 1-2 प्रश्न गेले तरी काय अडचण नाही, बाकीकडे आपल्याला तो विषय कव्हर झाले पाहिजे, ओके. तर ही आपली अंजनी अकॅडमी टेलिग्राम लिंक आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. दररोजचे प्रश्न पण असतात आणि डाटा पण असतो.
नंतर युट्यूब लिंक आहे, युट्यूबवरच बघताय तुम्ही व्हिडिओ. आणि ही आपली ॲपची लिंक आहे. ॲप तिथं स्कॅन जरी केलं तरी तुम्हाला दिसून जाईल आपल्या ॲप. ॲप डाउनलोड करा आणि ज्यावेळेस तुम्ही ॲप डाउनलोड कराल ना, त्यावेळेस त्या ॲपमध्ये तुम्हाला बॅच दिसतील आपल्या. ते आपलं तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो. हे आपलं पोस्टर आहे, सोडा. आता हे ज्यावेळेस तुम्ही ॲप डाउनलोड कराल आणि ॲप ओपन कराल, आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतंय, की सर कोणत्या बॅच आहेत, कशी घ्यायची हे माहीत नसतं. तर आता ते ह्याच व्हिडिओमध्ये मी पाठीमागे सांगतो, की ॲप ओपन केलं तुम्ही, हे असं तुम्हाला डिस्प्ले दिसेल मोबाईलचा तुमच्या. त्याच्यामध्ये हा पेड कोर्स मला क्लिक करा. इथं पेड कोर्स आहे, तिथं तुम्हाला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 बॅच दिसतील. ही आपली करंट अफेअर बॅच 2025-26 आहे. ही फास्ट ट्रॅक बॅच रिव्हिजन बॅच आहे आणि शेवटची टेस्ट सिरीज आहे 3 नंबरची. ठीक आहे. तर ह्या दोन्ही बॅच सेम आहेत. फक्त ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये प्रत्येक महिन्याचं 4 तासाचे लेक्चर आहेत, 2 तासाचे 2 लेक्चर आहेत आणि तेच लेक्चर इथं फास्टमध्ये शिकवले 2 तासामध्ये. बाकी कंटेंट वगैरे सगळं सेम आहे. आता जे ऑलरेडी जुने प्लेयर आहेत किंवा जे जॉबला आहेत किंवा ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी सिलेक्शन झालेलं आहे, त्यांना एवढं डिटेलमध्ये करंट करायची गरज नाही. त्यांच्यासाठी फास्ट ट्रॅक बॅच आहे. किंवा एक्झाम जवळ आली आणि आता तुम्हाला कळलं की अंजनी अकॅडमीच्या नोट्स व्यवस्थित आहेत, भारी आहेत, तर घ्यायच्यात. तर मग ती फास्ट ट्रॅक बॅच त्यावेळेस कामी येते. पण रेग्युलरमध्ये जर तुम्ही नवीन आहेत किंवा फ्रेशर आहेत, तुमच्यासाठी ही बॅच बेस्ट आहे. सगळं डिटेलमध्ये समजून सांगितलं 4 तासामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये. नोट्स दोन्ही प्रकारचे आहेत, फोटोसहित विदाउट फोटोसहित दोन्ही पण आहेत. आणि ही टेस्ट सिरीज आहे. या दोन्हीपैकी एक बॅच घ्यायची तुम्हाला, दोन्हीपैकी एक घ्या प्लस ही टेस्ट सिरीज घ्या. या टेस्ट मधले सगळे प्रश्न तुम्हाला बघितले असतील. आता कॉपी पेस्ट आहे, आयोग डायरेक्ट कॉपी पेस्ट करतं. ठीक आहे. पण कॉपी पेस्ट केलं तरी आयोगावर काय कॉपीराईट मारता येत नाही, तर आयोग लई पळू मारेल आपल्याला. असं आयोग आहे ते शेवटी. तर हे झालं बेसिक माहिती, की आपल्या ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कुठं जायचं, काय जायचं. अजून एक, ज्यावेळेस तुम्ही नोट्स ओपन कराल, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहितच नाही अजून की आपले नोट्स डाउनलोड करता येतात आणि त्या प्रिंट करता येतात. ते लिहित बसत हाताने. तसं करू नका मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही नोट्स ओपन कराल, हे नोट्स ओपन केली मोबाईलमध्ये मी, तर इथं ऑप्शन येतात. हे 3 डॉट दिसतील तुम्हाला, 3 लाईन. त्या 3 ला क्लिक करा, तुम्हाला असे ऑप्शन ओपन होतील. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करायचे. डाउनलोड नका करू. डाउनलोड म्हणजे त्या ॲपमध्ये डाउनलोड होतात. पण ज्यावेळेस तुम्ही एक्सपोर्ट करता का, त्या ॲपच्या बाहेर तुमच्या मोबाईलमध्ये त्या डाउनलोड होतात. आणि डाउनलोड झालं मग एक्सपोर्ट केल्यानंतर त्या आपोआप मोबाईलमध्ये डाउनलोड होतं ना, मग त्या तुम्ही झेरॉक्सवाल्याकडे जाऊन त्यांना शेअर करून अशा एका पेजवर 4 प्रिंट करून घ्या. हे फोटोमध्ये पाहू शकता. हे जुन्या नोट्स आहेत आपल्या. ह्याच्यावर पण प्रश्न आलेले इथं. ठीक आहे. तर हे अशा प्रिंट करायचे तुम्हाला. एका पेजवर 4, पाठीमागून 4, समोरून 4. आणि एकदम भारी वाटतंय. फोटो सहित असल्यामुळे जरा भारी वाटतं. त्याच्यावर तुम्हाला काही लिहिता पण येतं. आणि अशी बाइंडिंग पण करून घ्यायची साईडला. ओके. तर ह्या नोट्स अशा वाचायच्या. आणि अजून एक, तुम्हाला जे सांगतो मी हायलाइट पॉईंट करायचे, जसे मी तिथं गोल केलेत किंवा हायलाइट केले, तसं तुम्हाला फक्त इथं हायलाइट करायचं आणि तेच पुढे तुम्हाला नंतर एक्झामच्या आधी तुम्हाला वाचून जायचं. म्हणजे तुमच्या शॉर्ट नोट्स तुम्ही स्वतः बनवता. ओके. आता हे बघा, हे माझ्या मी स्वतः नोट्स काढले त्या, म्हणजे माझ्याच आहेत त्या. आणि मीच वाचत होतो एक्झामच्या आधी. हे असे बाइंडिंग करायचं मस्त व्यवस्थित. प्रत्येक महिन्याचे नोट्स असा फोटो सहित एकदम व्यवस्थित भारी वाटतात. विदाउट फोटोचे पण आहेत, पण त्या वाचायला एवढं भारी वाटत नाही. कारण हे जे फोटो आहेत ना, हे पण काहीतरी विचार करूनच घेतलेत. जेवढा डाटा काढायला वेळ लागतो मला, त्याच्यापेक्षा जास्त डाटा हे फोटो सिलेक्ट करायला लागतो. कारण त्या फोटोमध्ये सगळी माहिती आलेली असते. नोट्स मोठ्या नाही आहेत आपल्या. जेवढं मार्केटमध्ये जेवढे मासिक आहेत ना, त्या जर फॉन्ट साईजमध्ये आपलं जर नोट्स बसवण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्या फक्त 30% नोट्स आहेत आपल्या. आता मग तुमचा 70% नोट्स वाचायचा वेळ मी वाचवतोय. जो कचरा तुम्हाला वाचायचा तो बाजूला करायचा आहे. जेवढं आयोगाला लागतं तेवढं नोट्समध्ये आपल्या. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त हे बघायचं 3च ओळी आहेत. हे पूर्ण नोट्स एवढी, पण त्याच्यामध्ये फक्त 3 ओळी. याच्यामध्ये पण 3-4 ओळी, 4-5 ओळी. ठीक आहे. ह्याच्यामध्ये 4. असं तुम्हाला सगळं डिटेलमध्ये उपलब्ध करून दिलंय. तुम्हाला फक्त जे आहे ते एखादी बॅच घ्यायची, नोट्स प्रिंट करून आणायच्या आणि फक्त लेक्चर बघत राहायचं. वर्षभर बघत राहा, होऊन जाईल तुमचं. आता चालू घडामोडी बॅच 2025-26. अजून एक बॅच विषयी अजून एक सांगतो. आपण काय नवीन बॅच वगैरे काही लॉन्च करत नाहीये. आपली जी बॅच चालू आहे ना, आता आपली बॅच ह्या बॅच आहेत ना, जानेवारी 2023 पासून सुरू झालेल्या आहेत. ह्याच्यामध्येच नवीन प्रत्येक महिन्याचा डाटा अपडेट होत राहतो. वेगळी बॅच करायची गरज नाहीये. जानेवारी 2023 पासून डाटा ह्याच्यामध्ये उपलब्ध आहे. फक्त आपण थोडं 2 महिने लेट चालत होतो आतापर्यंत. आता 15 दिवस पाठीमागे चालू आता. ठीक आहे. प्रत्येक महिन्याच्या ह्याच्यामध्ये अपडेट होत राहतं. हे मोबाईल रिचार्ज करून ठेवलं मी. एकदा रिचार्ज करायचं, 6 महिने बघायला फ्री तुम्ही. ठीक आहे. 6 महिने, 1 वर्ष दोन्ही पण व्हॅलिडिटी तुम्हाला उपलब्ध करून दिल्या. तुम्हाला जी घ्यायची ती तुम्ही घेऊ शकता. ओके. आपलं सगळं मोबाईल सारखा खेळ आहे. दुसरी वगैरे बॅच घ्यायची गरज नाही. जोपर्यंत परीक्षा तोपर्यंत व्हॅलिडिटी ठेवायची. नंतर परत पण पुढचे पण त्याच्यामध्येच येत राहणार. आता वॉच टाइम मुद्दाम मी अनलिमिटेड ठेवलाय. तुम्ही बघा, तुम्हाला आज कंटाळा आला, मित्राला दाखवा. ठीक आहे. तर अनलिमिटेड मुद्दाम आहे. कारण का, तर जेवण करताना म्हणजे दुपारी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास पण आपली बॅच तुम्ही बघू शकता. करंट अफेअर तुमचं जेवताना पण पूर्ण होतं. ऑलरेडी मी बँकिंग आणि UPSC करताना तसं करायचो, की जेवण करताना दुपारी एक अर्धा तास लेक्चर बघायचो आणि संध्याकाळी एक बघायचो. त्याच्यामुळे करंट अफेअर माझं त्यावेळेस स्टॉप होतं. ठीक आहे. तुम्ही पण तसं करू शकता. व्हॅलिडिटी 6 महिने, 12 महिने दोन्ही. फीस 499 कधीच नसते. आपली काही ना काही ऑफर चालूच असते. ठीक आहे. तर ही होती बेसिक माहिती आपल्या बॅच विषयीची. तर ग्रुप सीचं आणि बीचं तर ऑलरेडी विश्लेषण झालंच आहे. ग्रुप सीचं पण विश्लेषण आता आपण पूर्ण केलंय. कोणते प्रश्न कुठून आले, काय आले आणि आपल्या ज्या नोट्स आहेत त्या कशा डाउनलोड करायच्या, कोणती बॅच घ्यायची, काय डिटेलमध्ये तुम्हाला सगळं समजून सांगितलंय. ठीक आहे. पुढची जर तुम्ही तयारी करत असाल मेन्सची, ज्या कंबाईन मेन्स आहेत त्यांची आणि पुढच्या येणाऱ्या प्रीची पण, तर तुम्हाला जानेवारी 2025 पासूनचा डाटा व्यवस्थित करायचा आहे. ठीक आहे. जेवढं सांगितलंय तेवढं व्यवस्थित फॉलो करा. मार्क नक्कीच येतील. परत भेटूया. धन्यवाद.